रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त। हे आज नवरात्राची आज 9वी माळ आहे आणि त्यानिमित्त आज कार्यक्रम आहे बघा। येवती आज 10 दिवसाचा कार्यक्रम आहे। तर ह्या कार्यक्रमासाठी कथा चालू आहे बघा। श्री परमेश्वर महाराज यांची कथा चालू आहे आणि त्या कथेसाठी मी आज बघा माझा योगाला बघा देण्याचा। तर आज मी या कथेसाठी येवती तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगरीत आलोय बघा। इथं आता हरिपाठ चालू आहे। तो पहा आता इथं हरिपाठ चालू आहे। आमच्या पंढरपूरचे महिला आहेत पाय संपूर्ण ओळखीची माणसं बघा। त्यांच्याच सुंदर असा हरिपाठ चालू आहे। हरिपाठ असतो व्यासपीठ हरिपाठ चालू गोरखनाथ नाथ संप्रदायाचं भजन चालू आहे पहा। हे बघा आज इथं बघा हे गायकवाड वस्ती इथं बघा नवरात्रीचा देवीचा कार्यक्रम असतो। तर त्या कार्यक्रमासाठी बघा आज बरंच आग्रहानंतर आज येण्याचा योग आला बघा इथं। जय हरी माऊली। हे आमचे पंढरपूरचे वारकरी दिंडीमध्ये निमराज महाराजांच्या वा 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 वा। हे बघा सुंदर असं लाइटिंग केलंय बघा ज्यांनी इथं। सगळे वारकरीचे इथं आज सगळे वारकरी भेटणार बघा। सुंदर असं मंदिराचं नियोजन केलंय बघा इथं। रात्रीचं जाणून सांगितलं नाही एक नंबर कार्यक्रम झाला म्हणले। हो 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 कार्यक्रमासाठी
देवी भागवतामध्ये असं सांगितलं की अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यन्ते च व्यतिक्रमा त्रीणि तत्र प्रवर्तन्ते दुर्भिक्षम मरणम भयम। साधु संत को कोई न माने, जिड़ो को बहुमाने, जिड़ो को बहुमाने, जिड़ो को बहुमाने। साधु संत को कोई, साधु से को कोई नहीं माने। खरोखर की सर्वच्या सर्व आता माणसं म्हटले कशाचा दुष्काळ, एवढा पाऊस झाला पण एवढा पाऊस झाला आता ओला दुष्काळ पडणार, आता काय होणारच लक्षात ठेवा। दुष्काळ फक्त पाऊस नाही पडल्याने होत नाही, अधिक अतिवृष्टी होणार अनावृष्टी होणार। एक तर पडायला लागला तर बाबा बंदच होणार नाही, आणि जर नाही पडायला लागला तर वा वा मदन महाराजांसाठी प्रणामो दुःख शमनास, प्रणामो दुःख शमनास, तन्नमामि हरिं परं, तं नमामि हरिं परं। नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य, सर्वपाप प्रणाशनं, सर्वपाप प्रणाशनं। प्रणामो दुःख शमनास, प्रणामो दुःख शमनास, तन्नमामि हरिं परं, तं नमामि हरिं परं। नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य, सर्वपाप प्रणाशनं, सर्वपाप प्रणाशनं। प्रणामो दुःख शम। या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी मी मनापासून हृदयापासून या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो। या ठिकाणी राजू बापू गायकवाड असतील, ज्ञानदेव बापू गायकवाड असतील, आणि या ठिकाणी इतकं सुंदर त्यांना आपल्याला 10 दिवस 9 दिवस उद्या काला आहे, त्यांना सुद्धा दिलीप बनकर नाना आणि या ठिकाणी रामभाऊ आढाव आम्ही सगळे एकतर बसल्यानंतर फोन लावला आणि ते म्हटले की त्याला सांगा, आणि आम्ही जरी काही बोललो तरी त्या बिचाऱ्याला राग येत नाही, आणि जरी आला तरी करतो काय बिचारा एवढे सगळ्यांच्या समोर काय। त्यामुळे त्यालाही मी मनापासून धन्यवाद देतो, लक्षात ठेवा त्यानेही या ठिकाणी सुंदर सेवा दिलेली आहे, मी सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो। या ठिकाणी 2 मिनिटं थांबा, सूचना द्यायच्यात आपल्याला ते लावायचा विभाग, 2 मिनिटं थांबा, पुन्हा त्या गोष्टी होत। गायकवाड परिवारावर नितांत प्रेम आमचे खामकर महाराज, आमचे आदिनाथ महाराज, आमचे सुरेश महाराज, आमचे असणारे मदन महाराज, आणि आमच्या आश्रमात विद्यार्थी असतील, त्या ठिकाणी श्री असेल आणि यश असेल, शरयू सर्व या ठिकाणी आलेले रोज येतात, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आज त्या कथेसाठी आमचे असणारे देवदेव ठनवर्ण आमचे बाळासाहेब असतील, आमचे सुभाषराव वाघमारे असतील, आमचे या ठिकाणी सर्व जयवंतराव असतील, या ठिकाणी
सुरेशराव, सर्व आमची असणारी भजनी मंडळी सर्व या ठिकाणी आलात. मी सर्वांचा या ठिकाणी आभारी आहे. मी सर्वांच्या चरणी, आमचे कोंडी भाऊ असतील, सर्वांच्या चरणी मी विनम्र भावनेनं वंदन करतो. या ठिकाणी येवती ग्रामस्थ आमचे आपले येवतीचे महाराज दादा महाराज देवटे असतील, आपलं भजनी मंडळ असेल, आपल्या ह्या सर्व महिला वर्ग, सर्व तुम्ही मातृवर्ग, पितृवर्ग, आपला येवती परिवार आणि येवती परिवाराचं आमच्यावर एवढं प्रेम आहे. खामकर महाराज, हे सर्व पंचक्रोशीतील आमचे सर्व भाविक भक्त यांनी जे 9 दिवसामध्ये मला हार घातले, हे हार नाही, लक्षात ठेवा. हा त्यांचा असलेला माझ्यावरचा विश्वास आहे, लक्षात ठेवा. हो, तुमचा असणारा एवढा विश्वास, तुमचं एवढं असणारं प्रेम मी नेहमी या ठिकाणी कृतज्ञ राहील, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी, तुम्ही महेशांची धन्यवाद देतो. आपल्या माळवाडी वस्तीवर दत्त जयंतीच्या वेळेस कार्यक्रम आहे, कीर्तनाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी यायचंय. त्या ठिकाणी माळवाडीचा आमचा सर्व तो परिवार आहे, कामाने परिवार. त्या कामाने परिवारानं या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे आणि सुंदर त्या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन आहे. त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी यायचंय. दुसरी गोष्ट तुम्हाला सर्वांना हात जोडून सांगतो, या ठिकाणी दुसरी गोष्ट तुम्हाला सर्वांना हात जोडून सांगतो की आपल्या येवती गावामध्ये महाराज, आम्ही देवदैठणला जेवढा वेळ देतो तेवढाच वेळ आम्ही येवतीला देतो, हे लक्षात ठेवा, विसरू नका. रामभाऊ, बरोबर आहे की नाही? अर्ध्या रात्री फोन करा. तुम्ही सर्व असणारे, आमचे सर्व असणारे येवती ग्रामस्थ, आपल्या येवतीमध्ये आमचे सुनील देवटे असतील, आमचे सर्व सहकारी बंधू असतील, त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचं आपण या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. या ठिकाणी ग्रंथाचं पूजन होत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ग्रंथ हेच गुरु, अशा प्रकारचं एक सुभाषित आहे. यावर्षी आमचं श्रद्धास्थान आणि अगदी श्रद्धेनं नतमस्तक व्हावं अशा प्रकारचं श्रद्धास्थान हा बाबा परमेश्वर महाराज दंडवते यांच्या मधुर वाणीतून, अमृतवाणीतून श्रीमद देवी भागवत कथा या ठिकाणी आपल्याला श्रवण करण्यास मिळाली. निश्चित तुम्हा मला व्रतस्थ असताना 9 दिवस या ठिकाणी उपवास करत असताना ही कथा आपण ऐकली. ते एकनिष्ठ आणि प्रत महाराजांचे वारकरी आहेत. एवढे त्यांच्या जीवनामध्ये आघात आले, आघात, तरी तो व्यक्ती त्या आघाताला असा धडधडला नाही, लक्षात ठेवा. तर त्या बेंद्रे महाराजांना सुद्धा आपण सहकार्य करायचे आणि बेंद्रे महाराजांसाठी टाळे वाजवा, लक्षात ठेवा. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. चला, सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान
शंभू हे आले मंडपी शिवशंकरी आले मंडपी तुझ चरण्यास भाग्य चला